हाय मुलांनो, आज आपण 14 चॅप्टर बघणार आहोत, बँक्स अँड सिम्पल इंटरेस्ट. ठीक आहे. त्याआधी बँक म्हणजे काय आपण बघू. तुम्हाला माहीत आहे का बँक म्हणजे काय? तर बँक इज अ गव्हर्नमेंट रेकग्नाइज्ड ऑर्गनायझेशन दॅट कॅरीज आउट ट्रान्झॅक्शन ऑफ मनी. म्हणजे बँक ही गव्हर्नमेंटच्या अंडर येते. गव्हर्नमेंट बँक रन करत असते. म्हणजे गव्हर्नमेंटचं बँकेवरती लक्ष असतं आणि बँकेमध्ये आपले पैशाचे व्यवहार होत असतात, ट्रान्झॅक्शन ऑफ मनी होत असतं. इट इज अ फायनान्शियल ऑर्गनायझेशन, म्हणून याला पैशांशी रिलेटेड आहे, म्हणून याला फायनान्शियल ऑर्गनायझेशन असं आपण म्हणतो. म्हणजे अशी बँक असते बघा, बँकेमध्ये असे वेगवेगळे डिपार्टमेंट असतात, सेविंग्स, करंट, FD. ठीक आहे. तर आपण सेविंग्समध्ये आपले पैसे सेव्ह करून ठेवतो किंवा FD बनवून ठेवतो. तर बँक काय करते, समजा आपण 50,000ची FD बनवली, तर किती वर्षासाठी? 5 वर्षासाठी. तर दरवर्षीप्रमाणे किती व्याज होईल असं मिळून जेव्हा 5 वर्ष पूर्ण होतात, तेव्हा बँक आपल्याला देताना 50,000 न देता त्याचं जे इंटरेस्ट त्याच्यावरती होईल, समजा 10,000 इंटरेस्ट झाला तर 60,000 रुपीज आपल्याला देत असते. हा आपल्याला बँकेचा फायदा होत असतो. ठीक आहे. तर आपण जे पैसे बँकेमध्ये ठेवतो ते आपल्या बँक अकाउंटमध्ये ठेवलेले असतात. तर हे बँक अकाउंटसाठी आपल्याला आपल्या रेसिडेन्सचा प्रूफ, म्हणजे आपण कुठे राहतो तर त्याचा काहीतरी प्रूफ, त्यासाठी एवढे डॉक्युमेंट, यातलं कोणतंही डॉक्युमेंट चालतं. रेशन कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल, टेलिफोन बिल, डोमिसाईल सर्टिफिकेट, आयडेंटिटी कार्ड. ठीक. त्यानंतर प्रूफ ऑफ आयडेंटिटी, म्हणजे आपली आयडेंटिटी, ओळख पटवून देण्यासाठी मग आपल्याला आधार कार्ड, वोटर आयडेंटिटी कार्ड किंवा पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा अजून कुठलंही बँक जे सांगेल ते प्रूफ आपल्याला द्यावं लागतं. ठीक आहे. आणि आपण मग सेव्हिंग अकाउंट जर ओपन केलं तर खूप चांगलं, त्याचे आपल्याला पैसे सेव्हिंग करण्याची हॅबिट होते. आणि बँक त्याच्यावरती आपल्याला 4% to 6% सेव्हिंग अकाउंटवरती इंटरेस्ट देत असते. ठीक आहे. अजून दुसऱ्या प्रकारचं अकाउंट असतं की करंट करंट अकाउंट, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही डेली ट्रान्झॅक्शन करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर FD म्हणजे फिक्स डिपॉझिट, ते पैसे तिथेच ठेवून द्यायचे बँकेमध्ये 5 वर्षासाठी, 3 वर्षासाठी. आणि रेकरिंग डिपार्टमेंट, RD, अशा सुद्धा स्कीम्स असतात. ठीक आहे. आता आपण जे पैसे बँकेमध्ये ठेवतो तर त्याच्यापेक्षा आपल्याला बँक रिटर्न देताना एक्स्ट्रा पैसे देते. किंवा जर समजा आपल्याला कशासाठी तरी पैसे लागत आहेत, समजा तुमची स्कूलची फीज भरण्यासाठी पैसे लागत आहेत, तर तुमच्या आई वडिलांकडे पैसे नाही आहेत, मग ते काय करतात, तर बँकेमधून एज्युकेशनल लोन घेतात. लोन घेतात याचा अर्थ काय, जर तुमची जी फी आहे तेवढे पैसे बँकेकडून बॉरो केले जातात आणि इन रिटर्नमध्ये त्याच्यावर जो इंटरेस्ट असेल तर त्यापेक्षा आपल्याला जास्त पैसे पे करावे लागतात. ठीक आहे. असे बँकेचे व्यवहार चालतात. तर जी अमाऊंट आहे, जी आपण एक्स्ट्रा देतो, तर त्याला म्हणतात इंटरेस्ट. ठीक आहे. आणि द मनी डिपॉझिटेड इन द बँक ऑर द मनी लेंड बाय द बँक टू द बॉरोवर इज कॉल्ड द प्रिन्सिपल. आणि जेवढी फी असेल तुमची, जेवढे पैसे आपण घेणार, तर ती झाली तुमची प्रिन्सिपल अमाऊंट. किंवा तुम्ही जर 50,000 बँकेमध्ये ठेवले तर ती 50,000 ही झाली तुमची प्रिन्सिपल अमाऊंट. ठीक आहे. समजलं प्रिन्सिपल. आता एक शब्द असतो बघा, PCPA म्हणजे तो रेट ऑफ इंटरेस्ट कसा आहे, % पर ॲनम. म्हणजे एका वर्षासाठी 1% रेट असतो, तर तो PCPA असा या नावाने आपण ओळखतो. ठीक आहे. आणि किती वर्षांसाठी आपण पैसे घेतलेत किंवा ठेवलेत, तर त्याला पिरियड म्हटलं जातं. ठीक आहे. समजलं. म्हणजे आता आपण प्रिन्सिपल बघितला, जे रक्कम आपण बँकेमध्ये ठेवतो, जे पैसे ठेवतो, त्याला म्हणतात प्रिन्सिपल अमाऊंट. किंवा जे पैसे आपण बँकेकडून बॉरो करतो, ती झाली प्रिन्सिपल अमाऊंट. ठीक आहे. त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे, तर ते झालं PCPA, काय रेट ऑफ इंटरेस्ट असेल तो. त्यानंतर पिरियड बघितला आपण, किती वर्षांसाठी ठेवतो आहे, तो झाला पिरियड. ठीक आहे. आता आपण बघूयात सिम्पल इंटरेस्ट. तर सिम्पल इंटरेस्ट कसा काढायचा ते आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे. तर जेव्हा आपण सिम्पल इंटरेस्ट काढत असतो ना,
तर त्याचा एक फॉर्म्युला आहे जो याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही आहे, पण मी तुम्हाला इथे लिहून दाखवते. प्रॅक्टिस सेट 35 बघूयात. फर्स्ट आहे ॲट अ रेट ऑफ 10 PCPA व्हॉट वूड बी द इंटरेस्ट फॉर 1 इयर ऑन ₹6,000. तर इथे पहिल्यांदा काय दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊयात. गिवन. तर गिवनमध्ये येणार आहे पहिल्यांदा हा आहे रेट आर इज इक्वल टू 10 PCPA किंवा 10%. ठीक आहे. त्याच्यानंतर टाईम दिलेला आहे 1 इयर आणि हे 6,000 आहे प्रिन्सिपल अमाऊंट आहे ₹6,000. आता आपण इथे फॉर्म्युला लिहूयात. ह्याचा फॉर्म्युला आहे सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू PRT डिवाइड बाय 100. ओके. पी किती आहे 6,000, आर किती आहे 10, टी किती आहे 1 डिवाइड बाय 100. हे 2 0 कट झाले, हे 2 0 कट झाले, राहिले किती 60 × 10 म्हणजेच 60 × 10 जर केले तर आपल्याला आन्सर भेटतं 600. म्हणजे सिम्पल इंटरेस्ट आला 600. आपल्याला फक्त इथे इंटरेस्ट विचारलेला आहे. ठीक आहे. सो देअरफॉर इंटरेस्ट वुड बी ₹600 फॉर 1 इयर. हे असं आन्सर आलेलं आहे. समजलं. आता इथे फक्त सिम्पल इंटरेस्ट विचारलाय म्हणून आपण एवढीच स्टेप केलेली आहे. याच्या पुढे जर अमाऊंट विचारली असती तर मग आपल्याला हा सिम्पल इंटरेस्ट प्रिन्सिपलमध्ये ॲड करावा लागला असता. हे आपण नेक्स्ट सममध्ये पाहूयात. ओके. सेकंड क्वेश्चन बघूयात. महेश डिपॉझिटेड ₹8,650 in a bank at a rate of 6 PCPA. How much money will he get at the end of the year in all? म्हणजे महेशने ₹8,650 बँकेमध्ये डिपॉझिट केलेले आहेत. म्हणजे ही त्याची झाली प्रिन्सिपल अमाऊंट झाली. ठीक आहे. तर हे काय आहेत प्रिन्सिपल अमाऊंट म्हणून आपण इथे लिहूयात प्रिन्सिपल दॅट्स इक्वल टू पी दॅट्स इक्वल टू ₹8,650. ठीक आहे. ही झाली प्रिन्सिपल अमाऊंट. रेट किती आहे रेट ऑफ इंटरेस्ट रेट आर इज इक्वल टू 6 PCPA किंवा 6% पण लिहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर की त्याला सगळ्यात शेवटी एका वर्षानंतर एंड ऑफ द इयर म्हणजे टाईम किती आहे 1 इयर. आणि आता त्याला काढायचं काय तुम्हाला तर आधी पहिले तर आपण सिम्पल इंटरेस्ट काढणार आणि त्यानंतर अमाऊंट काढायची. सगळ्यात शेवटी त्याला किती पैसे भेटतील असं विचारलेलं आहे ना. हाऊ मच मनी ही विल रिसीव इन ऑल. म्हणून आपल्याला इथे आता 2 गोष्टी काढायच्या. इंटरेस्ट पण काढायचा आहे आणि अमाऊंट पण काढायची आहे. ठीक आहे. समजलं. तर आता आपण फॉर्म्युला लिहूयात. मग ह्याचा फॉर्म्युला काय आहे सिम्पल इंटरेस्टचा. सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू PRT अपॉन 100. आता पी किती आहे 8,650. आर आहे 6, टी आहे 1 आणि डिवाइड बाय 100. आता इथे हा 1 0 आणि हा 1 0 कट झाला. ओके. झाला का कट. आता आपल्याला ह्याची मल्टिप्लिकेशन करायची आहे. ठीक आहे. तर मल्टिप्लिकेशन करून घ्या किंवा 10ने पहिल्यांदा डिवाइड करून घ्या. काही तुम्हाला जे इझी वाटेल ते करा. पहिले आपण मल्टिप्लिकेशन करू. 865 मल्टिप्लाय बाय 6 1 जा 6 6 5 जा 30. इथे 0 लिहिला 3 आला कॅरी ओव्हर. 6 6 जा 36 आणि हा 3 इथं कॅरी ओव्हर देते मी म्हणजे लक्षात येईल. 6 6 जा 36 आणि हे 3 किती झाले 39. इथे 9 लिहिले 3 कॅरी ओव्हर आला
6 8 जा 48, 48 आणि 3 51, म्हणजे हे आले 5190 डिवाइड बाय 10. 0 0 कट झाला, आन्सर आलेला आहे 519. सिम्पल इंटरेस्ट आला ₹519. आता आपल्याला काय विचारलेलं आहे, अमाऊंट पण काढायची आहे. तर अमाऊंट कशी काढायची, तर हा इंटरेस्ट होता, म्हणजे त्याला त्याची जी प्रिन्सिपल अमाऊंट आहे ती तर मिळणारच आहे, प्लस इंटरेस्टसुद्धा मिळणार आहे. म्हणून ही अमाऊंट काढताना P + I करायचा. P आहे 8650 प्लस सिम्पल इंटरेस्ट आहे 519. 0 + 9 9, 1 + 5 6, 6 + 5 11, 1 आला कॅरी ओव्हर, 8 + 1 9. अशी तुम्हाला ॲडिशन करता आली पाहिजे. किती अमाऊंट तो त्याला भेटणार आहे, 9169. ओके, समजलं. मग आपण आन्सर लिहूया. ही विल किंवा महेश विल गेट ₹9169 ॲट दी एंड ऑफ इयर. ओके, हे तुमचं आन्सर आहे. समजलं. ओके, आता नेक्स्ट बघूयात. थर्ड आहे, अहमद चाचा बॉरोड ₹25,000 ॲट 12 PCPA फॉर अ इयर. म्हणजे अहमद चाचांनी बँकेकडून ₹25,000 घेतलेले आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला प्रिन्सिपल अमाऊंट भेटली. प्रिन्सिपल P = ₹25,000. त्याच्यानंतर रेट भेटला. रेट R काय आहे, रेट R = 12 PCPA किंवा 12%. त्याच्यानंतर फॉर अ इयर म्हणजे टाईम T पण भेटलेला आहे, 1 इयर. आता व्हॉट अमाऊंट विल ही हॅव टू रिटर्न टू द बँक ॲट द एंड ऑफ द इयर. 1 वर्षानंतर त्यांना बँकेला किती अमाऊंट द्यावी लागेल. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला सिम्पल इंटरेस्ट काढायचा आहे आणि त्याच्यानंतर इथे अमाऊंट काढायची आहे. समजलं. तर आता पहिल्यांदा सिम्पल इंटरेस्ट काढूया. सिम्पल इंटरेस्ट = PRT/100. फॉर्म्युला लिहिला. P किती आहे, 25,000. R किती आहे, 12. T आहे 1/100. 2 0 कट केले, यातले 2 0 कट झाले. ठीक आहे, हे सगळं मल्टिप्लिकेशनमध्ये असल्यामुळे आपण असं इथे डिवाइड करू शकतो. जर दुसरं कोणतं प्लस मायनस साईन असेल तर असं डिव्हिजन होत नाही. आता हे इथले दोन्ही 0 झाले, कट झाले, ते 1च राहिले, म्हणजे वरती किती राहिलेत आपले 250 × 12. आता ह्याचं मल्टिप्लिकेशन तुम्ही असं डायरेक्ट करू शकता किंवा असं आडवरही करू शकता. 12 0 0, 12 5 60, 60चा 0 राहिला खाली, 6 आला कॅरी ओव्हर. 12 2 24, 24 आणि 6 झाले 30. ठीक आहे. आता इथे बघा, मी इथे डायरेक्ट 12ने मल्टिप्लाय केले. माझा टेबल लर्न आहेत म्हणून मी 12ने मल्टिप्लाय केलं. तुमचं जर टेबल लर्न नसेल तर तुम्ही सेपरेट मल्टिप्लिकेशन करा. मी हे करून दाखवते तुम्हाला. 250 × 12. मग असं करताना पहिल्यांदा 2ने मल्टिप्लाय करायचं. 2 0 0, 2 5 10, 0 1 आला कॅरी ओव्हर. 2 2 4 आणि प्लस 1 इथे आले 5. आता सेकंड नंबरने मल्टिप्लाय करताना पहिले 0 घ्यायचा. 1 0 0, 1 5 5, 1 2 2. आणि आता ह्यांचे ॲडिशन करायचे. 0 + 0 0, 0 + 0 0, 5 + 5 10, 1 आला कॅरियर, 2 + 1 3, 3000. सेमच आन्सर आलं. टेबल लर्न असेल तर तुमचं काम इझी होईल म्हणून टेबल लर्न करायचे. आता आपला इथं सिम्पल इंटरेस्ट आलेला होता, पण आपल्याला काय काढायचं आहे, अमाऊंट. किती अमाऊंट त्यांना रिटर्न करावी लागणार आहे. तर अमाऊंट = P + I. तर P किती आहे, प्रिन्सिपल अमाऊंट 25,000 प्लस इंटरेस्ट आलेला आहे 3,000. म्हणजे त्यांना ₹28,000 अमाऊंट परत करावी लागणार आहे. समजलं का. अशा प्रकारे इंटरेस्ट ॲड करून आपल्याला अमाऊंट द्यावी लागते.
ठीक आहे. सो आन्सर काय आलेला आहे, अहमद चाचा हॅव टू रिटर्न ₹28,000 टू द बँक. समजलं. आता नेक्स्ट बघूयात. फोर्थ सम आहे, किसनराव वॉन्टेड टू मेक अ पॉन्ड इन हिज फील्ड. किसनरावांना त्यांच्या शेतामध्ये एक तळं बांधायचं आहे. ही बॉरोड ₹35,250 फ्रॉम अ बँक ॲट ॲन इंटरेस्ट रेट ऑफ 6 PCPA. तर आपल्याला इथं पहिल्यांदा प्रिन्सिपल अमाऊंट दिलेली आहे. किती आहे, ₹35,250. त्याच्यानंतर आर दिलेला आहे 6 PCPA. ओके. आणि आता हाऊ मच इंटरेस्ट विल ही हॅव टू पे टू द बँक ॲट द एंड ऑफ 1 year. टाईम दिलेला आहे 1 year आणि इथे इंटरेस्ट काढायला सांगितलेला आहे आपल्याला, सिम्पल इंटरेस्ट. ठीक आहे. तर सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला लिहा. सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू PRT अपॉन 100. तर P आहे 35,250, आर आहे 6, टी आहे 1. इथे तुम्हाला आत्ता स्टार्ट आहे म्हणून फक्त 1च इयर दिलेलं आहे. नेक्स्ट इयरला मग तिथे मल्टिपल इयर्स असणार आहेत. डिवाइड बाय 100. 0 कट झाला, हा 0 कट झाला. आता आपण काय करूयात, 3,525ला 6ने मल्टिप्लाय करून घेऊयात. 6 5 जा 30, 0 खाली लिहिला, 3 कॅरी ओव्हर आला, 6 2 जा 12 प्लस 3 15, 5 खाली लिहिला, 1 कॅरी ओव्हर आला, 6 5 जा 30, 1 ॲड केला 31, 3 कॅरी ओव्हर आला, 6 3 जा 18 प्लस 3 आला 21. किती आलेलं आहे हे, 21,150 आणि डिवाइड बाय 10. हा पण 0 कट, हा पण 0 कट. ठीक आहे. सो आन्सर आलेला आहे, सिम्पल इंटरेस्ट आलेला आहे 2,115. ठीक आहे. देअरफोर मग आपला क्वेश्चन काय होता, हाऊ मच अमाऊंट ही हॅव टू पे, हाऊ मच इंटरेस्ट. सो किसनराव हॅव टू पे ₹2,115 ॲज अ इंटरेस्ट टू द बँक. ठीक आहे. आता इथे अमाऊंट विचारली असती तर आपण हे ॲड करून दाखवलं असतं, पण इथे अमाऊंट विचारलेली नाही आहे, फक्त हे एवढंच विचारलेलं आहे. समजलं. अशा प्रकारे हा सिम्पल इंटरेस्टचा लेसन संपलेला आहे. सोप्पा आहे. नीट लक्ष लावून, नीट लक्ष देऊन करा. ओके. बाय बाय.